नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण मुलांसाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी परफेक्ट असं मार्केट स्टाईल घरी स्प्रिंग रोल कसं तयार करायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याकडे ज्या भाज्या असतील त्या संपूर्ण या पद्धतीने अगदी बारीक अशा कट करून घ्यायचे. त्यानंतर लगेच साईडला गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये 1 ते 1.5 चमचे आपण आता तेल हे गरम करून घेणार आहोत. तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो. जर आपल्याला जास्त तेलकट आवडत नसेल तर अगदी थोडंही तेल घातलं तरी काही हरकत नाही. तेल हे अगदी छान तापल्यानंतरच आपण यामध्ये आता बारीक चिरून घेतलेलं अद्रक आणि बारीक चिरून घेतलेला लसूण आपण टाकणार आहोत. लसूण आणि आल्याचं प्रमाण आपण थोडं जास्त घेणार आहोत, त्यामुळे खूप छान अशा आपल्या ह्या रोलला चवही येते. जे आपण रोलसाठी स्टफिंग बनवतो आहे ते अगदी छान असं चविष्ट असं ते तयार होतं. तर आलं आणि लसूण हे सर्वात आधी आपण छान 1 मिनिटभर ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत. हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपलं आलं आणि लसूण हे परतून झाल्यानंतर लगेच आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आपण यामध्ये टाकून घेतो. कांद्याला आपल्याला अजिबात जास्ती परतून घेण्याची गरज नाही. फक्त ते कांद्यातलं पाणी असतं ते ॲब्झॉर्ब होईपर्यंतच आपण हा कांदा ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत. कमीत कमी 1 मिनिटभर आपण मंद आचेवरती कांदा हा परतून घेतला आहे आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला कोबी आहे तो आपण यामध्ये टाकत आहोत. काही पदार्थ म्हणजे काही भाज्या ज्या आहेत त्या अगदी लगेचच कुक होतात. आपल्याला अजिबात जास्त ओव्हर कुक करायचं नाही, म्हणून आपण एक एक ह्या भाज्या टाकून त्यांना शिजवून घेत आहोत. तो कोबी हा लवकर अगदी थोडासा मऊ व्हायला हवा, त्यामुळे आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ आताच टाकून घेतलं आहे. त्यामुळे काय असणार आहे, जे कोबीचा थोडा पाण्याचा म्हणजेच कोबीचं जे वास येतो तो निघून जातो, त्यामुळे मुलं अगदी आवडून हा रोल खातात. जर आपण याला व्यवस्थित मिक्स करून म्हणजे हलकासा शिजवून घेतला नाही तर मुलं हे रोल खाण्याला कंटाळा करतात. त्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, बारीक चिरून घेतलेलं बीट आणि बारीक चिरून घेतलेलं आपण यामध्ये गाजर हे घालतो आहे. गाजर, बीट आणि टमाटा हा अगदी लवकर ते शिजतं, म्हणून आपण सगळंच शेवटी त्यांना घातलं. यामध्ये आपण शिमला मिरची आवडीनुसार आपण यामध्ये भाज्या हे घालून घेऊ शकतो. तर आपण पुन्हा फक्त अर्धा मिनिटभर हे संपूर्ण भाज्या अगदी छान असं परतून घेतलं आहे. या भाज्या परतून झाल्यानंतर लगेच सगळ्यात शेवटी आपण यामध्ये चिली फ्लेक्स घालणार आहोत. जर आपल्याकडे नसेल तर लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचा वापर केला तरी काय हरकत नाही. काळे मिरे पावडर आपण यामध्ये टाकतो. काळे मिरे पावडरमुळे खूप छान अशी याला चटपटीत अशी चवही येते. अगदी थोडंसं आपण याच्यामध्ये छान तिखटपणा येण्यासाठी, चटपटीत चव येण्यासाठी 1 चमचा टोमॅटो सॉस आणि 1 चमचा मी शेजवान चटणीही टाकली. आपल्याकडे जो सॉस आहे तो आपण घातला तरी काही हरकत नाही, असं काही याला हे नाही, तर शेजवान चटणीच ही घातली पाहिजे. तर जे आपल्याकडे सॉस आहे चिली सॉस किंवा टोमॅटो सॉस हेही घातलं तरी काही हरकत नाही. तर मग जे आपण सॉस घातले होते ते फक्त आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. ते मिक्स करून झाल्यानंतर लगेच बंद करून द्यायचं. आता आपलं अगदी परफेक्ट असं स्टफिंग तयार झालं. याला आता आपण गार होण्यासाठी ठेवून देऊया. त्यानंतर रोलसाठी लागणारं जे असेल ते आपण आता तयार करून घेणार. त्यासाठी इथे मध्यम आकाराची 1 कप मी मैदा घेतला आहे. मैद्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार, आपल्याला कितपत रोल बनवायचे त्यानुसार आपण मैदा हा घ्यायचा आणि लगेच त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मी चवीनुसार मीठ आपण टाकणार आहोत. मीठ घातल्यानंतर अगदी थोडं पाणी घालत आपण याचं अगदी छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत. अगदी जास्ती सैलसर किंवा म्हणजे जास्ती पातळ किंवा जास्ती घट्टसर असं अजिबात आपल्याला करून घ्यायचं नाही. जर पातळ केलं तर सीट अगदी बारीक होतात आणि ज्यावेळेस आपण तळायला घेतो त्यावेळेस ते सीट फाटतात आणि तेलकट असे आपले ते रोल तयार, स्प्रिंग रोल हा तयार होतो. तर मी अगदी थोडं पाणी घालत मैदा हा मळून घेते. या पद्धतीने मळून घ्या. एकाच वेळेस जर पाणी घातलं तर मैदा हा पाण्यामध्ये लगेच मिक्स होत नाही आणि त्यामुळे ज्या गाठी असतात, गोठड्या होतात त्या मोठ्या प्रमाणात होतात. तर ह्या पद्धतीने आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं. अगदी परफेक्ट चमचेच्या बॅक साईडला तुम्ही बघू शकाल या पद्धतीचं आपलं बॅटर हे अगदी परफेक्ट तयार झालं आहे. त्यानंतर लगेच आपण आता सेट करायला घेणार आहोत. त्यासाठी इथे सर्वात आधी आपण कढई घेतली. आपल्याकडे जो डोसा पॅन असेल तर पॅन घ्या. त्यानंतर गॅस न चालू करता सर्वात आधी आपण ह्या पद्धतीने मिश्रण हे कढईमध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि आता आपल्या ह्या पद्धतीने आपलं मिश्रण हे पसरून झाल्यानंतरच आता आपण गॅस हा चालू करणार आहोत. तर फुल गॅसवरती फक्त 1 मिनिटभर आपण
याला शिजवून घेणार आहोत. 1 मिनिट वेळापेक्षा अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. जर या पद्धतीने आपल्याला जमत नसेल डायरेक्ट कढई उकळत्या पाण्यावरती म्हणजे वाफवून घेतले तरी काही हरकत नाही. पण ह्या पद्धतीने देखील अगदी झटपट असे होतात. अजिबात आपण तेल वगैरे न लावता हे सीट तयार करून घेतो. तर अर्ध्या मिनिट नंतर लगेचच ह्या पद्धतीने आपलं जे आपण सीट बनवून घेतोय ते असं तयार होतं. आणि लगेच आपण काय करायचं, कढईला थोडं हलवत आजूबाजूने त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं. एकाच ठिकाणी जो जाड लागतो तो एकाच ठिकाणी ते तयार होतं, आजूबाजूने ते कच्चं राहण्याची शक्यता राहते आणि त्यामुळे ते सीट असं ते व्यवस्थित निघत नाही. म्हणून थोडंसं कढई इकडं तिकडं हलवत ह्या पद्धतीने आपण तयार करून घ्यायचं. 1 मिनिटानंतर लगेच हे कळा सोडायला तयार होतात. या पद्धतीने तयार झालं तर लगेच चमचा घ्यायचा. थोड्या वेळानंतर लगेच गॅस हा बंद करून द्यायचा. गॅस बंद करून झाल्यानंतर लगेच चमचेच्या सहाय्याने ह्या पद्धतीने काढून एका प्लेटमध्ये आपण यांना काढून घ्यायचं. तर ह्या पद्धतीने आता आपण संपूर्ण जेवढ्या आपल्या पिठामध्ये सेट होणार असतील तेवढे आता आपण तयार करून घेऊया. तर आपले सीट तयार झाले. त्यानंतर लगेच आपल्याला जे रोल बनवायचं त्याला चिपकवण्यासाठी इथे आपण अगदी थोडंसं मैद्याचं बॅटर हे तयार करून घ्यायचं. अगदी जास्ती घट्टसर किंवा पातळ न करता ह्या पद्धतीने आपण अगदी थोडंसं पाणी घालून हे पेस्ट ही तयार करून घ्यायचं. याच्यामुळे ते अगदी व्यवस्थित पॅक होतात आणि तेलामध्ये ते सीट ओपन होत नाही. तर लगेचच हे आपण तयार करून घेतले होते त्यापैकी एक सीट घ्यायचं आणि लगेच आपण जे स्टफिंग तयार करून घेतलं आहे ते मध्यभागी आपण आता टाकून घेऊया. आता स्टफिंग हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त कसं घालायचं ते आपण टाकून घेऊ शकतो. तर ह्या पद्धतीने आपण आता टाकून घेतलं. यामध्ये तुम्ही जर आपल्याला चीज आवडत असेल तर चीज देखील आपण घातलं तरी काय हरकत नाही. थोडंसं बटर देखील टाकलं तरी काय हरकत नाही. तर आपण एक फोल्ड करून घेतला आहे. लगेच आजूबाजूला अशा पद्धतीने आपण चमच्याच्या सहाय्याने जे आपण पेस्ट तयार करून घेतली ती लावून घ्यायची. यामुळे ते व्यवस्थित बंद होत नाही. ज्यावेळेस आपण हे रोल तळायला घेतो ते अजिबात तेलामध्ये निघत नाही आणि अजिबात ते तेलकट असे होत नाही. व्यवस्थित ते पॅक होतात. लगेच आपण याला या पद्धतीने हलक्या हाताने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. थोड्या वेळाने आपोआप ते चिपकतात आणि अगदी परफेक्ट असे आपले रोल हे तयार होतात. आता आपला हा रोल तयार झाला आहे. ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण रोल हे तयार करून घेणार आहोत. जेव्हा आपल्याला ह्या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपल्याला खायचे त्यावेळेस गरमागरम असे तळून लगेच आपण खाऊन घेऊ शकतो. तर ह्याच पद्धतीने आता मी संपूर्ण रोल तयार करून घेतलेलं आहे. साईडला गॅसवरती आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतले. लगेच आपण हे मंद आचेवरती छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण आता हे तळून घेणार. छान क्रिस्पी होईपर्यंत याला तळून घेणार आहोत. जर आपल्याला जास्ती तेलकट आवडत नसेल तर अगदी थोडं तेल घालत आपण यांना तव्यावरती फ्राय करून घेतले तरी काही हरकत नाही. आणि जर आपल्याला आवडत असेल डीप फ्राय डायरेक्ट ह्या पद्धतीने आपण यांना तळून घेतलं तरी काय हरकत नाही. अशा पद्धतीने आपण मंद आचेवरती छान क्रिस्पी होईपर्यंत आपण यांना तळून घेतले. अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण जेवढे रोल बनवले ते आता आपण तळून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल. तर बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला रोल हा तयार झाला आहे. या पद्धतीने जर आपण मुलांना करून दिले तर ते नक्की घरी देखील अगदी आवडून खातील. एवढे छान चविष्ट असे आपले हे स्प्रिंग रोल हे तयार झालेत.